राम राम मंडळी, आपल्याकडे जो डस्टिंग पंप आहे GT शक्तीचा, त्या प्रमाणात हा आपला नेपच्यूनचा पंप आहे. म्हणजे ही रील मला ऑनलाईन मिळाली. हे जुगाड ॲक्च्युली खरं मला माहीत नव्हतं, की मला फक्त एवढंच माहीत होतं की डस्टिंग करता येतं, पण हे डोक्यात आलं नव्हतं. या मंडळींनी हाही व्हिडिओ मला आल्यानंतर मला कळालं की साला आपला जो डस्टिंग पंप आहे, जो मी ऑलरेडी रील केली होती, की तो पाणी फवारतो, डस्टिंगही करतो, आणि आता हे तिसरं जुगाड बघा. यांनी आता याच्यामध्ये युरिया भरला आहे. युरिया काय, दाणेदार कोणतंही खत आपण शेतामध्ये फेकायसाठी त्याचा वापर करू शकतो. याचं खरोखर माझ्या डोक्यात आली नव्हती आयडिया, आणि आपण करू शकतो. तर म्हणजे एक दोन दोन कामं, आता हे तिसरं काम बी त्याच्यातून निघालं आहे. तर याचा जो आपल्याकडं अवेलेबल आहे GT शक्तीचा, सेम हा नेपच्यूनचा बी पंप मिळतो आणि GT शक्तीचा पण मिळतो. तर अशा प्रकारे बघा, यांनी तो पाठीवर घेतला आहे मंडळींनी. व्हिडिओ कुठला आहे माहीत नाही मला, खूप छान व्हिडिओ होता, आणि यांनी खूप छान जुगाड त्याचा वापर केला आहे. म्हणजे शेतकऱ्याची डोकेलिटी कशी असते बघा, अशा प्रकारे त्यांनी आता तो पंप शेतामध्ये घेऊन चालला आहे. हा नेपच्यूनचा पंप 2-3 वर्षापूर्वी मी 2 दिलेत पंप. एक आमच्या सासरेबाकडे, आमच्या एक मेरेजा मास्तरकडे. त्यांचे बी रिझल्ट खूप छान आहे नेपच्यूनचे. तर अशा प्रकारे तुमच्या गावाला किंवा खालची जी पिकं आहे आपली, ज्याला खत फेकायचं असतं, तर आपण ते डस्टिंगसारखंच आता खत बी फेकू शकतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. यांचं जुगाड खूप आवडलं आहे मला, म्हणून म्हटलं चला एकदा याला रिमिक्स करूया व्हिडिओला आणि व्हॉइस ओव्हर करूया. तर अशा प्रकारे शेतकरी हा सायंटिस्ट असतो, हे नक्की खरं झालं आहे. पण बघा, पठ्ठ्याने मस्त पंप घेतला आहे, खत भरलं आहे, आणि छान प्रकारे खत देत आहे त्या डस्टिंगच्या पंपाच्या मदतीने, आणि इक्वल खत पडतं. म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये सिस्टम असते. तर मी मंडळी इथेच थांबतो. व्हिडिओ आवडल्यास परत सांगते, फॉलो करा. असेच नवीन व्हिडिओ मी घेत राहील. धन्यवाद.